परभणी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष नरसिंह गाय समिती आज या ठिकाणी शांताराम लांडगे यांना परभणी तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे। पुढील कामासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पक्षाचं काम पूर्ण निष्ठाने आणि जोमाने आणि एकदम ताकदीने करावं आणि त्या माध्यमातून जसं तुम्हाला पद दिलं तशा प्रकारे आपल्या पक्षाचे सदस्य कार्यकर्ते जोडण्याचं आणि लोकांना गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं देखील काम करावं अशा पद्धतीची मी त्यांना आश्वासन देतो आणि ती काम करतील त्याची देखील मी आशा बाळगतो। तशाच प्रकारे या ठिकाणी असलेले आमचे जाधव साहेब, तसेच आमचे अण्णा आहेत, तसेच आमचे बनकर पत्रकार आमचे बनकर साहेब वारंवार आम्हाला जाहीर सपोर्ट करतात, टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी करतात, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा। पक्षाला ह्या ठिकाणी आणण्याच्या पाठीमागं भरपूर मोठं योगदान आमच्या बनकर साहेबांचं आहे। मुंबईमध्ये कधी आले, कितीतरी पत्रकार आले, माझ्याकडे सर्वात पहिले येतात, या ठिकाणी मी पूर्णपणे त्यांची सेवा करतो, व्यवस्था करतो आणि इथं आल्याच्या नंतर देखील माझे पत्रकार या ठिकाणी मोठ्या ताकदीने सन्मान माझा करतात, मला पूर्णपणे मान सन्मान देतात। त्याच्यामुळे मी सर्व पत्रकार बांधवांचा मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवादही देतो। आज आमचे जे कार्यकर्ते आहेत आज ह्या ठिकाणी उपस्थित अण्णा बसलेत आणि त्याच्याच माध्यमातून आज या ठिकाणी यांना नियुक्तीपत्र दिलं, त्यांना खूप खूप शुभेच्छा परत देतो, धन्यवाद देतो। त्यांनी काम पक्षाचं निष्ठेने प्रामाणिकपणाने करावं। जय भीम, जय बुद्ध साहेब। त्याच्यामध्ये आपला पक्ष इथं निवडणूक लढविणार आहे का? आपला आपण चांगला प्रश्न मला केलेला आहे। येणाऱ्या महानगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण उभे करणारे उमेदवार आणि जास्त करून परभणीमध्ये कमीत कमी 30 ते 40 उमेदवार आम्ही ह्या ठिकाणी देखील उभा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे, तयारी देखील केलेली आहे। तसेच मुंबईमध्ये असो, कल्याणमध्ये असो, ठाण्यामध्ये असो, भिवंडीमध्ये असो किंवा बीड जिल्ह्यामध्ये देखील असो, अशा प्रकारची आमची पूर्णपणे तयारी आहे की इलेक्शन लढवायचे। महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करणार, निवडून आणण्याचा देखील प्रयत्न करणार। इतकंच बोलून थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम।